पाहताय एकीकडे खंडू लोभी, एकीकडे पाहताय दत्ता खराडे. फार अप्रतिम सामना, कुठेही जाऊ नका, पाहत राहा. मेगा फायनलचा हा अप्रतिम थरार, अर्थातच वासरेखोंडा प्रीमियर लीग पर्व 7वेच अंतिम संघर्ष, मेगा फायनलचा हा थरार. सन्माननीय मधुकर शेठ गारे, माजी सरपंच कांडपे ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान टॉस केलं जाईल. दरम्यान आपण पाहताय आमचे सर्व मान्यवर या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत असताना टोटल 16 संघ या स्पर्धेमध्ये होते. लीग स्टेज मधून 8 संघ पुढे सरकले आणि त्या 8 सुपर 8 संघामधून सुपर 4 मध्ये सुपर 4 संघ दाखल झाले आणि त्या 4 संघांमधून 2 सेमीफायनल मधून सेमीफायनल नंबर 1 मधून श्रवण रॉकर्स पुढे सरकला, तर सेमीफायनल नंबर 2 मधून वंश 11 पुढे सरकला. आता एकमेकाच्या विरोधात मेगा फायनलचा थरार आपण पाहताय. टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते, सन्माननीय मधुकर शेठ गारे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या स्पर्धेतील पहिला मॅचचा टॉस आपण रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा क्रीडा सभापती, शिक्षण व क्रीडा सभा समितीचे अध्यक्ष सुधाकर भाऊ गारे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला होता. आता त्यांचेच बंधू सन्माननीय मधुकर शेठ गारे, माजी सरपंच कांडपे ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान फायनल मॅचचा टॉस केला जाईल. दोनही टीमना देऊया खऱ्या अर्थानं शुभेच्छा. आमचे मान्यवर देखील प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देत असताना फार चांगला खेळ दोनही संघांचा राहिलाय. एकीकडे कॅप्टन खंडुलोभी सर्वप्रथम ॲज अ कॅप्टन या स्पर्धेमध्ये टीमला लीड करत असताना कॅप्टनच्या भूमिकेत संघाला मेगा फायनल पर्यंत पोहोचवलाय, तर एकीकडे दत्ता खारडे देखील ॲज अ कॅप्टन या स्पर्धेमध्ये दोनही नवोदित कॅप्टन होते, परंतु काय जबरदस्त कॅप्टन्सी राहिली या दोनही खेळाडूंची. आणि आता मात्र ते श्रेय ते यश संपादित करत असताना अंतिम संघर्षापर्यंत पोहोचलेत. मेगा फायनल स्क्रीनवरती आपण पाहताय स्टार टेनिस वर्ल्डची मिळालेली संपूर्ण 4 दिवसांमध्ये 7 प्रचंड क्लॅरिटी, जबरदस्त क्लॅरिटी देखील आपण पाहिले. माझा आवाज अगदी सुसज्ज पद्धतीनं आपण घर बसल्या देखील पाहता ही शृंखला आणि अगदी श्रेय जाते ते स्टार टेनिस वर्ल्डला देखील. टिंकू लोभी यांची जबरदस्त कामकाज आणि त्यांना मिळालेल्या सर्व कॅमेरामॅनची साथ आणि टेक्निकल रूममध्ये कंट्रोल रूममध्ये आपण पाहत असताना अक्षय पाशीलकर यांची देखील साथ, कॅमेरामॅन पुंडलिक शिंगोले, कॅमेरामॅन टिंकू लोभी स्वतः देखील आपण पाहिलंय. त्यानंतर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये निखिल लोभीला देखील आपण पाहिलं आणि त्यानंतर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये बाना रुटे, त्यानंतर किशोर धुले या कॅमेरामॅनला देखील आपण पाहिलंय. प्रचंड योगदान राहिलं या स्पर्धेमध्ये. त्यानंतर साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये सुधीर ढोले असेल, त्यानंतर चैतन्य भोईर असेल, प्रत्येक आयोजक असेल, त्यानंतर सर्वांचा अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यामागे आणि अंतिम संघर्षामध्ये आपण पोहोचतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचू शकला ते आमचे नरेश दादा यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुमची मिळाली प्रत्येक साथ. त्यानंतर आमचे अंपायर पॅनल अमितजी गागडे सर, त्यानंतर आदरणीय श्यामदासजी कराले सर, त्यानंतर संजूजी गुमाने सर, या तीनही पंचांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करून जातोय मैदानाच्या आतमध्ये. ॲज अ कॉमेंटेटर अमित सुर्वे याची मिळालेली साथ, त्यानंतर आजच्या दिवसामध्ये रुपेशजी गायकवाड यांची मिळालेली साथ, त्यानंतर मागील पहिल्या दिवसामध्ये योगेशजी ढोले या समालोचकांची देखील मिळालेली साथ, या सर्वांचं मनपूर्वक आभार मी व्यक्त करून जातोय. मेगा फायनल जशी पहिल्या सत्राला होती सुरुवात, या ऐकूया आदित्य सुर्वे यांचा सुमधुर आवाज. रुपेशजी गायकवाड, आपण कुठे असाल तर आपण अक्षय गायकवाडशी संपर्क साधा समालोचन कक्षेसमोर. मेगा फायनल टॉस जिंकलाय वंश 11 आणि बॅटिंग स्वीकारल्या मेगा फायनल मॅच मध्ये. श्रवण रॉकर्स करतोय या मॅच मध्ये फिल्डिंग. आणखी एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचते स्टार टेनिस वर्ल्ड
या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारे सबस्क्रायबर्स त्या वाहिनीला देखील मिळाले. टोटल 4000 सबस्क्राईब मिळवत त्यांनी देखील एक नवीन भरारी घेतले. त्यांचं पुन्हा एकदा वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025च्या वतीनं मनपूर्वक आभार. अप्रतिम त्यांचा कामकाज या स्पर्धेमध्ये राहिला आणि त्यांना मिळालेलं यश हे फार महत्त्वाचे, मौल्यवान आहे. अशीच त्यांची प्रगती पुढे वाढत जावं हीच या स्पर्धेच्या वतीनं आणि मी शिवम लोभी माझ्या वतीनं खऱ्या अर्थानं खूप साऱ्या त्यांना शुभेच्छा. 4 षटकांचा सामना टॉस जिंकत वंश इलेव्हननं स्वीकारले बॅटिंग. आता या मॅच मध्ये फिल्डिंग करतोय तो श्रवण रॉकर्स. जशी होते मेगा फायनलला सुरुवात या अंतिम सामन्याला सुरुवात पहिल्या सत्रातील खेळायला होते सुरुवात. या ऐकूया नवीन आवाज आदित्य सुर्वे करतो इन्व्हाइट मायक्रोफोन वरती. अगदी मेगा फायनल आली आहे तुमच्या भेटीला. वासरेखोंडा प्रीमियर लीग पर्व 7वे 2024-25 हे दिमागदार आयोजन. अगदी आयोजकांनी 15 दिवसांमध्येच ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप कौतुक या स्पर्धेच्या वतीने. वंश इलेव्हन संघ निश्चितच इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यानंतर त्यांनी प्रथमतः फलंदाजी करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय. अगदी जर वंश इलेव्हन जर पाहायला गेलं ना फलंदाजीमध्ये अगदी त्यांची बहुत जामच ताकद राहिली आहे. जिथे निलेश बद्रिके असेल, प्रेम जोशी असेल, त्यांची बॅट अगदी आपण या मैदानावरती तापताना पाहिली आहे. आता संघर्ष करावा लागेल. शेवटचे 24 चेंडू असतील निलेश बद्रिके आणि प्रेम जोशी आणि संपूर्ण वंश इलेव्हन टीमकडे धावा करण्यासाठी आणि त्याचबरोबर संपूर्ण ताकदीने आपण अगदी श्रवण रॉकर संघाला सुद्धा या धावा अडवताना पाहूयात. प्रथम क्रमांकाचा प्रामुख्याचा गोलंदाज तिथे दत्ता झाला एक बॉलिंग मार्क वरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज असेल. समोर फलंदाज असेल प्रेम जोशी आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती निलेश बद्रिके. शेवटची मॅच फायनलची मॅच आहे. मेगा फायनल आहे वासरेखोंडा प्रीमियर लीग. आजच्या दिवसानंतर अगदी 365 दिवसानंतर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल याच मैदानावरती. या अशाच दिमागदार आयोजनामध्ये पाहायला मिळेल. मॅच झाली आहे इथून ऑन. पंचांचा डिसिजन आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने दत्ता आणि त्याच्या समवेत गोलंदाज फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंड वरती पाहत आहे प्रेम जोशीला. अगदी पहिलाच बॉल वेगवान बॉल होता. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. कव्हर मध्ये पहिला झटका लागलाय वंश इलेव्हन टीमला. तो प्रेम जोशीच्या माध्यमातून अगदी जी सुरुवात हवी होती श्रवण रॉकर संघाला त्यांच्या गोलंदाजाकडून तीच सुरुवात देताना अगदी आपण इथे दत्ताला पाहताय. अप्रतिम कामगिरी राहिली आहे दत्ताची या संपूर्ण शृंखलेमध्ये. विकेट मिळवून दिल्यात प्रामुख्याचा गोलंदाज आहे श्रवण रॉकर संघाकडून. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये ही संपूर्ण शृंखला जाऊन पोहोचली आहे. बऱ्याचशा मान्यवरांची मांदी आली. अगदी आपल्याला पाहुण्यांच्या स्वरूपामध्ये इथे भेट देण्यासाठी आली आहे. या स्पर्धेला शुभेच्छा देताना आता फटकेबाजी इथे तुम्हाला करावी लागेल. दत्ताला अगदी आपण पाहताय समोर सागर नवीन बॅट्समन इनॅट नंबर 3 मध्ये आलाय. फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नसेल. या चेंडूवरती धावा किती मिळणार पंच आम्हाला इथे सांगतायत. अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये आला ह्या इनिंग्स मधला या फायनल मधला दर्जेदार चौकार सागरच्या बॅट मधून. देऊया संधी डीजेला. चेंडूची झाली आहे सांगता. या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते किंवा आयोजक म्हटलं तर जगदीशदादा देशमुख असतील, त्याचबरोबर सुधाकरजी घारे साहेब असतील, त्याचबरोबर मधुकरजी घारे. आज ते आपल्या समवेत जगदीशदादा देशमुख आणि त्याचबरोबर मधुकरजी घारे साहेब आपल्या समोर इथे जोडले गेलेत. या फायनलच्या मॅचचा आनंद घेताना दिसतात. इथे हा बॉल पुन्हा एकदा वेगवान बॉल होता. खोलामध्ये टाकले. या बॉलला ड्राईव्ह करायचं होतं. यष्टी रक्षक पहा तिथे
चप्पल अगदी अगदी चप्पल यष्टीरक्षक म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. अगदी या संपूर्ण शृंखलेमध्ये त्यांची चपलता आपण अगदी यष्ट्यांच्या मागे पाहिली आहे. दत्ता कराडे पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समोर सागर असेल ज्याने आतापर्यंत एक मोठा फटका खेचलाय आणि 4 धावा आपल्या संघाला मिळवून दिल्यात. ते पुनश्च एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, ऑन साईडला वारंवार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न चालू आहे. सागर या फलंदाजाकडून निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत जर विचार केला 5 चेंडूंची फेकी झाली आहे, 4 धावा खर्च केल्यात आणि एका गड्याला तंबूच्या आसऱ्याला सुद्धा पाठवलाय दत्ता या गोलंदाजाने. अतिशय अप्रतिम कामगिरी या दोन्ही संघांकडून पाहिली आहे. अगदी जर विचार केला एकूण 24 मॅचेस लीग स्टेजेसच्या पाहिल्या, त्यानंतर या 7 मॅचेस, एकूण जर विचार केला 31 मॅचेस आपल्या या संपूर्ण प्रेक्षणीय मॅचेस इथे पाहायला मिळाल्यात या संपूर्ण शृंखलेमध्ये. ही 31वी मॅच आहे, फायनलची मॅच आहे. कोणता संघ अगदी अस्तित्वाच्या लढाईसाठी ही मॅच चालू आहे, कोणता संघ इथे जिंकणार, कोणता संघ या वासरेखोंडा प्रीमियर लीगमध्ये त्यांचा वर्चस्व गाजवणार पाहणं गरजेचं. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करायचा होता. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. षटक क्रमांक 1 इथे संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 4 अशी एकूण धाव संख्या धाव फलकावरती लगावली गेली आहे. अजून जर विचार केला 3 षटकांचा खेळ इथून येणं बाकी असेल. निलेश बद्रिकेला आपण पाहिलं अगदी या संपूर्ण षटकामध्ये त्याला स्ट्राईकच मिळाली नाही आहे. अगदी ज्या प्रकारची गोलंदाजी हवी होती श्रवण रॉकर संघाला, त्या प्रकारची गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये झाली आहे. एक महत्त्वाचा गडी सुद्धा त्यांनी तंबूच्या आसऱ्याला पाठवलाय. एक गोल्डन विकेट म्हटलं तरी काही हरकत नाही आहे प्रेम जोशीची. समोर आता फलंदाज अगदी पाहू शकताय तुम्ही ऑन स्क्रीनवरती निलेश बद्रिके, तर गोलंदाजी मार्कवरती खांडपेस गावचा एक रायझिंग स्टार, अगदी बराचसा क्रिकेटचा अनुभव त्याला सुद्धा आहे असा आदेश मसे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर निलेश असेल, एक यंगस्टर खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे या संपूर्ण शृंखलेमध्ये, आणि लीडिंग बॅटिंग स्कोरर म्हणून म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. आतापर्यंत धाव फलकावरती 4च धावा आहेत. येणाऱ्या 18 चेंडूंवरती किती धावा केल्या जाणार पाहणं गरजेचं असेल या संपूर्ण शृंखलेमध्ये. फायनलची मॅच आहे, इथे धावा बनवाव्या लागतील. संध्याकाळचं सत्र आहे, बॉल तितकं ट्रॅव्हल करणार नाहीये. आदेश मसे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर अगदी फलंदाज पाहत आहे. अगदी ताकदीचा फलंदाज आहे. निलेश बद्रिकेसाठीचा हा पहिला बॉल अगदी खोलात टाकलाय. चेंडू बॅटला ब्रश झालाय. झटका क्रमांक 2 इथे बसलाय. तो निलेश बद्रिकेच्या माध्यमातून 111 संघाला कोणती चुकी तिथे यष्ट्यांच्या पाठीमागे आपण अगदी पाहिलं. फ्लाइंग स्लिप मध्ये, फाईन लेग मध्ये कोणता क्षेत्ररक्षक तिथे चुकी करणार नाहीये. त्यांना माहिती आहे इथून मिळालेली एक विकेट, इथून येणारा प्रत्येक झेल तुमच्यासाठी महत्वाचा राहू शकतोय या येणाऱ्या संपूर्ण 3 षटकांमध्ये. देऊयात पुन्हा एकदा DJ मास्टरला संधी.
तिथं जिथे दंडित करतील अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव, त्याचबरोबर वन बाउन्स सुद्धा मला तर वाटतं इथे निश्चितच असेल. आदेशला इथे वॉर्निंग देण्यात आली आहे. पहिला वन बाउन्स इथे टाकण्यात आलाय. या अवांतर धावेने जर विचार केला 5 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. खंडू लोबी अगदी या विभागातील एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. हा फटका अप्रतिम आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय 6 धाव्यांसाठी. व्हीकेपीएल फायनल मधला अगदी दर्जेदारचा पहिला षटकार. देऊया संधी पुनश्च एकदा डीजे मास्टर. खंडू लोबीसाठी अगदी इथे कॅश प्राइज आलंय. लगातार जर 3 षटकार मारले तर उत्तमजी देशमुख साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. षटकार हॅट्रिकसाठी निश्चितच इथे कॅश प्राइज लावण्यात आलंय संघ मालकांकडून. खंडूला त्यांना सुद्धा माहिती आहे खंडूच्या बॅटमधून जितक्या धावा येतील ना तितक्या धावा अगदी महत्त्वाच्या असू शकतात या मॅचमध्ये. इथे ह्या चेंडूने शरीराचा वेध घेतलाय. पंच सांगतायत इथे लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. या षटकाराच्या साह्याने जर विचार केला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धाव संख्या जाऊन पोहोचले ती 11 या धाव फलकावरती. मोठी फटकेबाजी करावी लागेल. पहिल्या षटकाचा जर विचार केला फक्त 4च धावा खर्च केल्यात. त्यानंतर आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना आपल्याला अगदी आदेश मसे दिसतोय. खंडूसाठीचा पुढचा बॉल अगदी खोलात टाकले. या बॉलला वेगवान बॉल होता. पहिली धाव अगदी फास्ट घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाणार का? खंडूने इथे कॉल दिलाय. दुसरी धाव पाहणं गरजेचं असेल इथून पूर्ण झाली आहे का. आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज सागर इथे झालंय बाद. खंडूने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. एकच धाव इथे पूर्ण केली जाईल. या एका धावेच्या सहाय्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले 3 बाद 12 या अंकांवरती. संघर्ष तुम्हाला इथे करावं लागेल. अस्तित्वाची लढाई आहे. कोणता संघ इथून मॅच जिंकेल. 12 धावा एकूण धाव फलकावरती लगावले गेल्यात. आतापर्यंत जर विचार केला 4 चेंडूंचा खेळी इथून झाली आहे. आदेशने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 2 चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. अजूनही जर विचार केला 2 षटकांचा खेळ इथून येणं बाकी असेल. किती धावा बनवल्या जाणार पाहणं गरजेचं असेल. आदेश मसे पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर. खंडूसाठीचा हा बॉल लोअर फुल टॉस बॉल होता. त्याला भिरकावून दिले काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. खंडूच्या बॅट मधून आलाय हा दुसरा षटकार. देऊया संधी डीजेला. चेंडूंवरती 2 षटकार आले खंडू लोबी कडून तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल उत्तमजी देशमुख साहेबांकडून. इथे फटका अप्रतिम होता लॉंग ऑफ मध्ये. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या साह्याने 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झालाय. एकूण धाव फलकावरती धावा लागल्या ते 3 बाद 19. अगदी उत्तमजी देशमुख साहेब या संघाचे पुरस्कर्ते आहेत. संघ मालक आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे खंडूच्या बॅटमधून धावा येणं किती महत्त्वाचं असेल. या संपूर्ण इनिंग्समध्ये जितक्या जास्त धावा इथे बनवल्या जाणार तितकंच जास्त चान्सेस तुमचे या फायनलची ट्रॉफीवरती नाव कोरण्याचे सुद्धा मिळतील. अगदी मी इथे स्पर्धेच्या वतीने विनंती करतोय 40-40 सरकार संघाचे पुरस्कर्ते मनीषजी शेलके, 40-40 वॉरियर संघाचे पुरस्कर्ते भावेश देशमुख, त्याचबरोबर आई भवानी बीड संघाचे पुरस्कर्ते पिंटू फुलवरे, चॅलेंजर्स 11 चैतन्य भोईर, जिज्ञा 11 तमनाथचे प्रफुल्ल भोईर, त्याचबरोबर वंश 11 संघाचे उत्तमजी देशमुख, त्याचबरोबर मुगाई माता मुकपे संदीपजी पाशीलकर, त्याचबरोबर दिनेश कदम, श्रवण रॉकर संघाचे रोहिदास पाटील, त्याचबरोबर आरोही 11 संघाचे अजय घरत,
त्याचबरोबर अथर्व एंटरप्राइजेसचे गणेश देशमुख, खरवंडी वॉरियर संघाचे सागर दीक्षित, अन्वित 11 संघाचे नितीन ढोले आणि त्याचबरोबर अनन्या 11 संघाचे उत्तमजी भोईर आणि भक्ती 11 कोंदिवडे शशिकांतजी पाटील सरांना की आपण या सर्व पुरस्कर्त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे। अगदी खंडूच्या बॅट मधून पुनश्च एकदा दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय। अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय हा उत्तुंग असा फटका। या षटकाराच्या साह्याने एकूण धाव फलकाचा जर विचार केला, धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या 25। हर्षल इथे चांगली गोलंदाजी करतोय। लगेच फॉलोअप डिलिव्हरी जर पाहायला गेलो खंडूच्या विरोधामध्ये अगदी निर्धाव फेकली आहे। आता कोणत्या प्रकारची गोलंदाजी हर्षलच्या माध्यमातून केली जाणार, इथे धावा रोखाव्या लागतील तुम्हाला या सत्रामध्ये। खंडूसाठीचा हा बॉल अगदी पुढ्यात टाकलेला, या बॉलला गती जास्त होती, या बॉलवरती फटका खेचायचा होता ऑन साइड वरती। निर्धाव चेंडूची झाली आणखी एक सांगता। अगदी जर मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं जेव्हा तिसरी चौथी क्वार्टर फायनलची मॅच चालू होती, जशी जशी संध्याकाळच्या सत्रामध्ये वाटचाल होईल तशी तशी प्रेक्षकांची गर्दी ही मॅच पाहण्यासाठी वाढेल आणि तीच प्रेक्षकांची गर्दी अगदी तुम्ही संपूर्ण ग्राउंडच्या चारही बाजूला पाहू शकताय। 25 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात। खंडूसाठीचा पुढचा बॉल हर्षल पुनश एकदा सज्ज झालाय। रनअप मध्ये थोडीफार चुकी पाहायला मिळाली आहे। हर्षल वरती जिम्मेदारी सोपवली आहे कर्णधाराने। निर्धाव चेंडू फेकावे लागतील। खंडू सारखा एक मोठा हार्ड हिटर फलंदाजाला तुम्हाला इथे थांबून ठेवावंच लागेल, तरच तुम्ही या सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचाल। इथे पुढे सरसावून फटका अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चाललाय, सीमा रेषा पार। खंडूच्या बॅट मधून अगदी हा पाहताय चौथा षटकार। देऊया संधी पुनश्च एकदा डीजे मास्टरला। प्रेक्षकांची गर्दी का झाली आहे? खंडू लोबी एक सुपरस्टार खेळाडू आहे या वासरेखोंडा विभागातील। 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि या 4 चेंडूंवरती जर पाहायला गेलं ना 2 षटकार ठोकलेत खंडू लोबीने आणि या षटकाराच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 3 बाद 31। अजूनही जर विचार केला 8 चेंडूंचा खेळ इथून येणं बाकी असेल। खंडू लोबी कसं या 8 चेंडूंचा समाचार घेणं पाहणं गरजेचं असेल। श्रवण रॉकर संघाचे इथून प्लॅनिंग का असणार खंडूला थांबवण्यासाठी? खंडू लोबी साठीचा हा बॉल स्लोवर बॉल होता, फसवा बॉल होता, परंतु खंडू लोबी इथे सांगतोय मला या चेंडूचा फरक पडणार नाही। आता चेंडूला भिरकावून दिले, लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय हा लगातारचा दुसरा षटकार। पुनश्च एकदा संधी डीजे मास्टरला। एकदा कॅश प्राइज आलंय। खंडू लोबीने जर इथे अर्धशतक ठोकलं तर अमोलजी लोबी यांच्याकडून 5000 रुपयांचं कॅश प्राइज असेल। खंडू लोबी 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। या शेवटच्या चेंडूवरती काय होणार पाहणं गरजेचं असेल। श्रवण रॉकर संघ काय करणार या शेवटच्या बॉलवरती? इथे पुनश्च एकदा फटका खेचला ऑन साइडला काऊ कॉर्नर रिजन मध्ये। क्षेत्ररक्षक असेल तिथे तैनात, रिॲक्शन पाहू शकताय तिथे आदेशची। झटका क्रमांक 4 इथे बसलाय खंडू लोबीच्या माध्यमातून। आतापर्यंत जर धाव फलकाचा विचार केला 37 धावा धाव फलकावरती लागल्यात। षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालाय। देऊयात पुनश्च एकदा संधी डीजे मास्टरला।
मध्ये नेऊन ठेवलंय. 37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लगावले गेल्यात. परंतु अजूनही जर विचार केला ना, सागर स्ट्रायकिंग एंड वरती असेल, त्याच्या बॅटमध्ये सुद्धा ती ताकद आहे मोठे फटके खेचण्याची. आता या शेवटच्या येणाऱ्या 6 चेंडूंवरती किती धावा डिफेंड केल्या जाणार, किती धावांवरती रोखलं जाणार, ते श्रवण वंश 11 संघाला, श्रवण रॉकर संघ किती धावांपर्यंत इथे थांबवण्याचा प्रयत्न असेल वंश 11 संघाला. जो डिसिजन वंश 11 संघाने घेतलाय ना, तो अगदी बरोबर आहे. वंश 11 संघाचा जर विचार केला, अगदी फलंदाजीसाठी ओळखला जातो हा संघ, आणि तेच करताना अगदी आपण त्यांना पाहू शकताय. श्रवण रॉकर संघाकडून अगदी आपण गोलंदाजी मार्क वरती पाहताय. अनुजचा हा बॉल अगदी खोलात टाकले, ऑफस्टम्पच्या बाहेर होतं. या बॉलला क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग करण्यात आला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. प्रेक्षकांची गर्दी पाहू शकताय तुम्ही, प्रेक्षकांची गर्दी पहा. चारही दिशेने अगदी तुडुंब भरले हे मैदान, खांडाई माता खांडपेचे हे मैदान. जिथे बघाल तिथे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू या इनिंग्स मधील किती धावा बनवणार पाहणं गरजेचं असतं. इथे 3 धावा इथे सहज धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावेच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या 40, 4 बाद. पुनश्च एकदा अनुज सज्ज झालाय, समोर फलंदाज असेल. इथे फटका खेचायचा होता ऑन साइडला. अवांतरच्या स्वरूपात इथे 1 धाव मिळाली आहे. अवांतर धावेने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले 4 बाद 41. आणि हर्षलने या आधीचा षटक फेकलाय ना, जिथे त्याने खंडूची विकेट मिळवून दिली ना, त्या विकेटसाठी अनंताजी पाटील साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय हर्षल पाटील साठी. पुनश्च एकदा मॅच कडे जाऊया. अनुजचा हा बॉल अगदी वेगवान बॉल होता, फटका खेचायचा होता ऑन साइडला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत जर विचार केला 3 चेंडूंची फेकी झाली आहे, 4च धावा अनुजने खर्च केल्यात. आता खंडू सुद्धा विचारात पडला असेल, जर मी तिथे मोठा फटका खेळलो नसतो तर 1 धाव घेतली असती, आणि या षटकामध्ये जर आलो असतो तर मोठी धाव संख्येकडे वाटचाल सुद्धा झाली असती. इथे फटका खेचलाय ऑन साइडला, 1 धाव पूर्ण केली जाणार. एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. क्रिकेट जर म्हटलं ना, अगदी जर तरचा खेळ आहे, परंतु क्रिकेटमध्ये जर तर शिवाय मज्जा सुद्धा नाहीये. अगदी अप्रतिम मॅच तुमच्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे की 42 धावा एकूण धाव फलकावरती लगावले गेल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडूंची फेकी अजूनही इथून झाली आहे, 2 चेंडूंची फेकी इथून बाकी असेल. 42 धावा धाव फलकावरती आहेत. अनुजचा हा बॉल खोलात टाकले यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून. 22च्या स्वरूपात मला तर वाटतं या 4 धावा मिळाल्यात. नवसंजीवनी देणाऱ्या या 4 धावा, या 4 धाव्यांच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचले 4 बाद 46 या धाव संख्येवरती. यष्टी रक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली, अगदी उचली घेतली या बॉलने. 22च्या स्वरूपात इथे 4 धावा मिळाल्यात. 22च्या या 4 धावा 46 धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. 4 षटकांची मॅच आहे, जिथे 1 ओव्हरचा तुम्हाला मॅग्नेटरी पॉवर प्ले पाहायला मिळेल, आणि त्यानंतर 3 षटकांमध्ये 30 यार्ड सर्कल बाहेर 5 क्षेत्ररक्षक तैनात दिसतील. इथे हा फटका अप्रतिम आहे, अगदी सरळ खेळलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, आलाय हा दर्जेदार चौकार. विचार केला ना, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा इथे खर्च केल्या गेल्या त्या श्रवण रॉकर्स या संघाने, आणि त्यांना आता येणाऱ्या 17 मध्ये 24 चेंडूंमध्ये 51 धावा इथे बनवायच्या असतील. तर या पुढील 17चं धावतं वर्णन करण्यासाठी मी आमंत्रित करेन शिवमजी लोभी सरांना. थँक्यू आदित्य. स्क्रीनवरती आपण पाहता या प्रेक्षक वर्गाला, अगदी प्रेक्षकांचा
जनसमुदाय आपण या स्पर्धेच्या ठिकाणी पाहता, या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे आपण स्क्रीनवरती पाहताय. प्रत्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना अंतिम सत्रामध्ये आपण येऊन पोहोचलोय. ही मेहनत आहे खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षकांची. ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे प्रत्येक प्रेक्षकाचं फार मोठं योगदान आहे आणि आपण स्क्रीनवरती पाहताय वासरेखोंडा प्रीमियर लीगचे अध्यक्ष जगदीशदादा देशमुख यांना मिळालेलं हे यश. अक्षरशः 7 वर्ष आपण या स्पर्धेला पाहताय आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी स्क्रीनवरती आपण पाहताय. प्रत्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय जगदीशदादा देशमुख त्यांच्या समूहामध्ये सन्मान्य यस पुन्हा एकदा स्वागत. अंतिम सत्र मेगा फायनल मॅच आपण पाहताय. पहिल्या सत्रामध्ये आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर कप्तान चला सीनातान खलनायकाची भूमिका साकारत असताना खंडू लोबीला पाहिलंय पहिल्या सत्रामध्ये ॲज अ कॅप्टन. या स्पर्धेमध्ये पाहत असताना एक जबरदस्त रोल खंडू लोबीनं निभावला. कॅप्टन्सी एक पारी कप्तानी पारी मैदानाच्या आतमध्ये पाहिले खंडू लोबीची. अंतिम सत्र हेची देही हेची डोला पाहतय यासाठी केला होता अट्टहास आणि त्याच पद्धतीनं आपण या स्पर्धेला यशस्वी होत असताना पाहताय. गेली 6 वर्ष या स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय जगदीश देशमुख यांना मिळाले श्रेय आपण पाहताय. 7व्या वर्षाला देखील आपण सक्सेस होताना पाहताय. राजे शिवछत्रपती शिवरायांना देऊया मानाचा मुजरा. निधड्या छातीचा मराठा गडी एक एक ढाण्या वाघ. मनगडात हत्तीचे बल आण शिवतेजाची आग. भूतकाळाच्या छाताडावरती पाय रोवून वर्तमान काल उलटा टांगून भविष्य घडवायला शिकवणाऱ्या पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून त्रिवार मानाचा मुद्रा देत घेऊन जातोय अंतिम सत्राकडे. मेगा फायनल कुठेही जाऊ नका. अंतिम सत्र 24 बॉल 51 लक्ष. श्रवण रॉकर्स बॅटिंग करत असताना मॅच मध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्ले मध्ये सतत गोलंदाजी साकारत आलाय. हाताळत आलाय गणेश वाघमारे. कमालीची गोलंदाजी राहिली या खेळाडूची. पहिलाच बॉल बॅटची कडा. थोडा एक टप्पा अखेर बॉल पडलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली. इकॉनॉमिकल स्पेल सातत्यानं फेकलेत गणेश वाघमारेनं. त्यामध्ये विकेट टेकिंग देखील बॉलिंग त्याची राहिले आणि आज या स्पर्धेमध्ये अंतिम या सत्रात गोलंदाजी करत असताना अंतिम षटक तो फेकतो या स्पर्धेतील. अप्रतिम प्रभावित करून सोडलं या खेळाडूनं. तमाम क्रीडा रसिकांचे मन मात्र जिंकलेत. आज बॉल नंबर 2 घेऊन तयार गणेश वाघमारे. गणेशचा बॉल कोलात टाकलाय. बॅटची कडा. चांगली फिल्डिंग. वेगानं रन कंप्लीट होईल. एक धावेचा श्री गणेशा 51 करण्यासाठी पहिली धाव धावफलकावरती. शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं. शून्यातून धावसंख्या उभारावी लागते. एक एक माऊल्याला जोडून राजे शिवछत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं केलं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा जिंकत दाखवून दिलं की कमी वयामध्ये फार मोठी बलकट मनगटानं राजे शिवछत्रपती शिवरायानं स्वराज्य उभं केलं. महत्वाचा धक्का. आदेश मसे जाईल इथून माघारी. गणेश वाघमारेला मिळाली महत्वपूर्ण सफलता. कमॉन डीजे. साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहता या मेगा फायनलच्या अंतिम सत्रामध्ये
ज्ञानेश्वर कदम अर्थातच DK सातत्यानं उल्लेख केला विकेट टेकिंग ॲबिलिटी राहिले गणेश वाघमारे तेच सिद्ध करत असताना अंतिम सत्रात सन्मान देण्याचा प्रयत्न जणू काही टेस्ट लाईन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय चकित केले गोलंदाजानं फलंदाजाला बॉल निर्धाव चेंडू अफलातून बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये गणेश वाघमारे खंडू लोबीची इनिंग आठवावी लागेल 31 धाव संख्येची ती इनिंग फार महत्वपूर्ण ठरली आहे कॅप्टन खंडू लोबी संघर्ष करत आला या मॅच मध्ये गणेश वाघमारेचा बॉल फटका हवेमध्ये डाऊन द बॉल स्वतः कर्णधार करणार नाहीये चुकी कॅप्टनने पकडलाय झेल संपलाय महेश शेलकेचा खेळ कमॉन डीजे महत्वाची कामगिरी करणं फार गरजेचं असतं आणि खंडू लोबीनं ते दाखवून दिलंय मला कर्णधाराची भूमिका या टीम मध्ये का साकारण्यात आली आणि हा उभारलेला संघ उत्तमजी देशमुख यांना मिळालेला पाठबळ कर्णधार खंडू लोबीनं दाखवून दिलंय मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस बॉल लॉंग ऑनच्या समोरून बॉल चालाय साइड स्क्रीन लादलत 6 धावसंख्येसाठी येतोय महत्वाचा दर्जेदार षटकार यांना मी विनंती करतोय चैतन्य भोईर असेल त्यानंतर अक्षय भोईर जय धुले अजिंक्य बेलोसे अक्षय गायकवाड त्यानंतर ज्ञानेश्वर कदम भावेश देशमुख मंगेशजी शेलके अप्रतिम फटका देखना स्ट्रोक दत्ता खराडेच्या बॅट मधून कॅप्टनचा हल्ला बॉल होत असताना मैदानाच्या मध्ये येतोय षटकार अकुटप्प्याचा बॉल वेग प्रचंड होता प्रीतम सरोदेचे षटक आपण पाहताय पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलं षटकारानं कॅप्टन दत्ता खराडे एका कॅप्टननं काय नॉक इनिंग साकारली आहे मैदानाच्या आतमध्ये तब्बल तडपदार इनिंग 31 धावसंख्येची खंडू लोबीची आपण पाहताय त्यानंतर कॅप्टन दत्ता खराडे एक यंगस्टर कॅप्टन वासरेखोंडा प्रीमियर लीग मध्ये प्रतिनिधित्व करत असताना संघाला मेगा फायनल पर्यंत पोहोचू शकला परंतु इथून आता 51 चा पाठलाग करायचा आहे मोठे फटके हवेत कोलट टाकलाय बॉल हवेमध्ये गोल्डन विकेट ऑफ दिस मैच कैप्टन डिपार्ट हैज टू डिपार्ट लागलाय महत्वाचा धक्का कप्तान गए मैदान के बाहर कमांडी से कॅप्टन मैदान सोडून बाहेर जातोय धावसंख्या 13 धावा धावफलकावरती
निर्धाव चेंडू येतोय. प्रीतम सरोदेनं कमबॅक केलाय. कॅप्टन जसा बाद झाला तसा प्रेशर मध्ये सापडलाय श्रवण रॉकर्स. अंतिम या सायंकाळच्या सत्रामध्ये बॉल सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होणं फार कठीण असतं. या स्पर्धेमध्ये या अगोदर देखील आपण पाहिलंय धावा चेसिंग करत असताना सायंकाळच्या सत्रात खूप त्रास झालाय फलंदाजांना. प्रीतमचा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील. पंच दात फेटाळत असताना निर्धाव चेंडू आणखी एक येतोय. मागील 3 बॉलमध्ये धावसंख्या उभारलीच नाही धावफलकावरती. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आल्यानंतर प्रीतमनं काय कमबॅक केलं. एक निर्धाव चेंडू फेकला, सेटअप केला, खऱ्या अर्थानं कर्णधाराला मोठा फटक्यासाठी इन्व्हाइट केलं आणि त्या जाल्यामध्ये अडकला खऱ्या अर्थानं दत्ता खराडे. आणि आता पुढील 2ही बॉल निर्धाव येत आहेत धावफलकावर. प्रीतमचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट आणि इथे मात्र स्टंपिंगच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. एकनाथ मात्र जाईल इथून माघारी. श्रवण रॉकर्सला, त्यानंतर मी जाईल गेली 6 वर्ष ही स्पर्धा आपण यशस्वी पाहतोय. वासरेकोंडा प्रीमियर लीगचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं वासरेकोंडा प्रीमियर लीगला सुरुवात झाली. ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय जगदीशदादा देशमुख यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. सर्व कमिटी मेंबर अक्षय भोईर, त्यानंतर अजिंक्य बेलोसे, त्यानंतर अक्षय गायकवाड, त्यानंतर चैतन्यजी भोईर, ज्ञानेश्वरजी कदम, जय धुले, त्यानंतर भावेश देशमुख, अक्षय गायकवाड, रुपेश लोभी या सर्व कमिटी मेंबर्सची अफाट मेहनत राहिली या स्पर्धेमध्ये यशस्वी करण्यामागे. सातत्यानं उल्लेख करावा असा वाटतोय, अभिमान वाटतोय. तब्बल 15 दिवसाच्या कालावधीमध्ये घडवलेली शृंखला आणि त्यांना मिळालेली जगदीशदादा देशमुख यांची साथ आणि यांच्याच संगमानं उभी राहिलेली ही मोठी मानाची स्पर्धा पुन्हा एकदा पटलावरती शक्य झाली. या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि या सर्व कमिटी मेंबर्सला मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या वासरेकोंडा प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय उद्योजक जगदीशदादा देशमुख यांना सन्मानित करायचंय. फटका मध्ये पावर किती आहे पाहूयात. मध्ये सापडला क्षेत्ररक्षक, पकडले कॅच. अनुज पाटील देखील जाईल माघारी. लागला एका मागोमाग आणखी एक धक्का. कमॉन डीजे. दरम्यान कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण हे दृश्य मात्र टिपायचंय. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे यस मॅच आपण कंटिन्यू करूयात. जाऊया आपण मॅच कडे. प्रेम जोशीचा षटक, प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज अमोल लोभी यांच्या माध्यमातून. बॉल नंबर 3 डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्वतः कॅप्टन खंडू लोभी. रन मिळते या बॉलवरती एकेरीनं काहीच होणार नाहीये. इथे मोठे हल्ले चढवावेच लागतील आणि यामध्ये गोलंदाजी मार्कवरती धावांना अंकुश लावतोय खऱ्या अर्थानं प्रेम जोशी. फलंदाज आपण पाहताय सागर. आणखी एक निर्धाव बॉल. खंडू लोभीचं चाणक्य आपण पहा. प्रेम जोशीनं सातत्यानं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 4 षटकांचा सामना आहे. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकांमध्ये 38ची गरज असताना प्रमुख गोलंदाजाला गोलंदाजी देणं फार गरजेचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये प्रेम जोशीला त्यानं गोलंदाजी मार्कवरती आणलं. हे फार मोठं गणित. अकुटप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. ताकद नाहीये, प्रॉपर टायमिंग नाहीये. रन मिळते कव्हर पॉइंटला. 1-1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते. साथी स्कोरर ज्ञानेश्वर कदम सांगत असताना 15 धावा धाव फलकावरती. 5 फलंदाज बाद झालेत. मेगा फायनल पाहता स्टार टेनिस वर्ल्डची ही प्रचंड मेहनत. 4000 सबस्क्राईब त्यांना खऱ्या अर्थानं मिळाले.
फार चांगलं त्यांचं कामकाज आपण पाहताय. खोलात टाकलाय बॉल अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा हर्षलच्या माध्यमातून संत क्रिकेट तुम्ही पाहताय. आता इथून धाव संख्या जोडली जाईल. 1 ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील संपलाय. पंच सांगत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचले 16 अंकावरती. 51 चे लक्ष्य. आता येणारे 6 बॉल 35 धाव संख्येची गरज आहे. मेगा फायनल मॅच मध्ये अधिराज्य गाजवण्यासाठी श्रवण रॉकर्सला तर खंडू लोबीच्या 111ला 6 बॉल मध्ये 35 डिपेंड करायच्यात. तोपर्यंत जातोय सत्कार समारंभाकडे. सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सुधाकर शेठ घारे आणि त्यांच्या समूहात अगदी आपण पाहताय खांद्याला लावून कार्यरत असणारे आमचे सन्माननीय जगदीश दादा देशमुख यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. वासरेखोंडा प्रीमियर लीगचे अध्यक्ष. जबरदस्त मेहनत त्यांची आपण गेली 6 वर्ष आणि 7व्या वर्षी देखील ते यशस्वी होताना आपण पाहताय. असंच कार्य दादांच्या हातून घडत राहो हीच खऱ्या अर्थानं सदिच्छा व्यक्त करूया स्पर्धेच्या वतीनं. उद्योजक क्षेत्रात अतिशय नावाजलेले नाव आपण पाहताय आणि आज वासरेखोंडा प्रीमियर लीग मिळालेली त्यांची 7 वासरेखोंडा प्रीमियर लीगला त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. या सर्व कमिटी मेंबर्स आणि सर्व मान्यवर यांच्या माध्यमातून आपण दादांचा सत्कार समारंभ ऑन स्क्रीन पाहताय. फार अफाट मेहनत आहे. 6 बॉल 35 धावसंख्येची गरज आहे. तोपर्यंत आपण जाऊया सत्कार समारंभाकडे. आपण पाहताय सर्व कमिटी मेंबर्स 15 दिवसांची ही अप्रतिम मेहनत आणि त्यांना मिळालेली जगदीश दादा देशमुख यांची साथ अगदी सांगायला देखील अभिमान वाटतोय. ही अभिमानाची स्पर्धा आपल्या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं गेली 6 वर्ष घडते आणि 7व्या वर्षामध्ये देखील ती अगदी सहजरित्या आणि सुखरूपरित्या निर्विघ्नपणे होत असताना याचं श्रेय देखील देऊया सर्व कमिटी मेंबर्स आणि त्याचनंतर जगदीश दादा देशमुख यांचं पुन्हा एकदा करूयात मनपूर्वक आभार. जाऊया मेगा फायनलच्या अंतिम षटकामध्ये. पहिलाच बॉल धाव मिळाली 1. दुसऱ्या बॉल मध्ये आल्या 4. आता 4 बॉल मध्ये करायच्या 30. 4 बॉल अंतिम शिल्लक 30 धाव संख्येची गरज. खोलात टाकलाय बॉल. फटका लाजवाब. टायमिंग प्रॉपर. बॉल जाईल सीमा पार. लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय. हा संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. जबरदस्त खेळ राहिलाय दोनही संघांचा. आता इथून औपचारिकता बाकी. 3 बॉल 24. फलंदाजीतून होतोय बाद. थँक्यू डीजे. मेगा फायनल मॅच मध्ये अधिराज्य गाजवले पर्व 7वे वासरेखोंडा प्रीमियर लीग मध्ये 111 उत्तमजी देशमुख यांचा संघ ठरलाय चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन खंडू लोबी आणि त्याचनंतर कॉंग्रॅच्युलेशन उत्तमजी देशमुख आणि 111 पर्व 7वेचा चॅम्पियन ठरलाय. अंपायर पॅनल आपण अगदी बाहेरून आपण अंबरनाथ विभागातून त्यानंतर
आमच्या मान्यवरांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असावा. आदरणीय प्रमोदजी देशमुख यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असावा. त्यानंतर अतुल देशमुख यांना देखील मी विनंती करतोय. आमचे 3 अंपायर जबरदस्त कामकाज राहिला या स्पर्धेमध्ये. प्रत्येक अचूक निर्णय साथी स्कोररच्या समूहात पोहोचवणं, ॲज अ कॉमेंटेटरच्या भूमिकेमध्ये पोहोचवणं, फार उत्कृष्ट अशी अंपायरिंग राहील.